नमस्कार. आज आपण आलेलो आहोत राजीव गांधी झूलॉजिकल पार्कमध्ये, जे पुण्यामध्ये कात्रज येथे आहे. झूचा मेन एंट्रन्स आहे, त्याच्या बाजूलाच इथे बस स्टँड आहे. तिथे तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर साठी पार्किंगसाठी जागा आहे. 2 व्हीलर साठी 20 रुपये आणि 4 व्हीलर साठी 50 रुपये असे चार्जेस आहेत. 5 तासांसाठी व्हॅलिड असतात. पार्किंग एरियातून तुम्ही इथे पुढे चालत जाल, तुम्हाला वाटेत फूड कोर्ट लागेल आणि याच्या जस्ट पुढे जे झूचं एंट्रन्स आहे. तर इथे जस्ट मी तुम्हाला जो QR कोड दाखवला त्यावरून तुम्ही तो स्कॅन करून ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकता आणि ऑफलाईन पण तुम्ही बुकिंग करू शकता. पण इथे खूप मोठी लाईन असते, त्यासाठी ही एक चांगली सोय केलेली आहे. दर बुधवारी प्राणी संग्रहालय बंद राहील आणि झूचा टायमिंग आहे 9:30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. तर झूमध्ये एंट्री करताना काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात, जसे की इथे कापडी पिशवी विकायला ठेवलेली असते फक्त 2 रुपयाला. पुढे गेल्यावर एक काउंटर लागतो. जर पाण्याची प्लास्टिकची बॉटल तुम्ही नेत असाल तर तुम्हाला इथे 10 रुपये डिपॉझिट करायला लागतात आणि परत येताना बाटली दाखवायची आणि तुमची रक्कम परत घ्यायची. तर असं पर्यावरणपूरक काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी दिसतात. पुढे एंट्रन्सलाच मोठा असा मॅप लावलेला आहे, त्यामध्ये सगळं प्रॉपरली लिहिलेलं आहे. तिथून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कुठच्या रस्त्याने कुठे जायचं आहे. लेफ्ट साईड पासून तुम्ही स्टार्ट केली तर इथे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सर्पोद्यान लागेल. तर आम्ही पहिल्यांदा झू बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी सर्पोद्यानमध्ये जाणार आहोत. इथे बघू शकता पाणपोई आहे, हिरकणी कक्ष आहे. एंट्री केल्यावर इथे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी टॉयलेट्स आहेत आणि आतमध्ये पण टॉयलेट्स उपलब्ध आहेत. या बॅटरी ऑपरेटेड व्हेकल्स आहेत. तुम्हाला स्टार्टिंगला त्यांचं कार्यालय भेटतं, तिथे तुम्हाला बुकिंग करायचे आहे. 40 रुपये प्रत्येकी असे चार्जेस आहेत. मला वाटतं अस्वल अजून उठलेले नाहीये, त्यांची सकाळ झालेली नाहीये. आपणच लवकर आलो त्यांना बघायला, हरकत नाही. थोड्या वेळाने आपण बघूया परत. आता इथे पुढे गेल्यावर सांबर आणि चित्तळ असा बोर्ड आहे. तर हे आहे चित्तळ आणि भरपूर आहेत. मस्त कोवळं ऊन घेत आहेत. छान छान. चला आता पुढे जाऊया बिबट्या बघायला. तर इथे आशा बिबट आहे. आम्ही खूप शोधलं पण आम्हाला कुठे आशा बिबट दिसलीच नाही, पण इथे आहे. तुम्ही जर थोडा वेळ थांबलात तर तुम्हाला नक्की दिसेल इथे आहे बिबट. तर पुढे आम्हाला खूप गर्दी दिसली म्हणून आम्ही तिकडे धाव घेतली. तिथे भरपूर लोक जमली आहेत आणि काय बघत आहेत बघू. इथे बिबट तर नाहीये, व्हाईट टायगर. इथे पांढरा वाघ आहे, बघू शकता किती गर्दी आहे. तर हा बघा पांढरा वाघ एरझाऱ्या घालत आहे इकडून तिकडे आणि तिथे जाऊन सारखं थांबत आहे. म्हणजे तिथे एक विंडो आहे, मला वाटतं तिकडून त्याला जेवण देत असणार आणि तो वाट बघत आहे आपल्या जेवणाची. आणि आपण तर त्याच्या एवढ्या समोर आहोत, मध्ये जाळी वगैरे काही नसते, एकदम जवळ वाटतो तो. मध्ये जाळी नसते, खाली खोल खड्डे खणलेले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना जे कुंपण आहे ते क्रॉस करता येत नाही. तर छान मस्त आपल्याला पांढरा वाघ बघायला भेटला. पुढे जाऊया आता, पुढे बघू काय काय आहे. इकडून बघा, तो दरवाजाच्या तिथे खिडकीच्या समोरच जाऊन बसलेला आहे वाघ. त्याला खरंच खूप भूक लागलेली आहे. नेक्स्ट आता ही छोटीशी गुहा बनवलेली आहे, तिकडून जाऊया पुढे बघू काय आहे. ओ माय गॉड, गवेरेडे आहेत इथे. त्यानंतर इथे हरणं आहेत.
पुढे जाऊया. कोल्हा, लांडगा, एलिफंट, तरस वगैरे पुढे आहेत, बघायला जाऊया. काळवीट, लांडगा, कोल्हा. बघू आता आपल्याला काय काय दिसतं इकडे. ओ माय गॉड, खूप आहेत. काळवीट आहेत इथे बघा, मस्त उन्हामध्ये बसली आहेत. ही आहे नीलगाय. पुढे आहे चिंकारा. त्यानंतर तरस. बघू आता तरस दिसतो का. तरस खूप ऐकलंय, पूर्वी गोष्टीच्या पुस्तकांमध्ये असायचं तरस. हायना आली हायना आली. तर ही हायना गोल 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 फिरतच होती. पूर्ण तिचा जो एरिया आहे तर ती पूर्ण चक्कर मारत होती, गोल गोल गोल. पुरा दिवस मला वाटतं ही चक्करच मारत असते. करणार तरी काय एकटी. त्यानंतर इकडे काय आहे बघा, इथे आहेत एलिफंट. इथे 2 हत्ती उभे आहेत, दाखवते तुम्हाला, थांबा. नाही बघा, 2 हत्ती उभे आहेत आणि मला वाटतं ते पाणी प्यायला जात आहे. खालच्या बाजूने नदी आहे, तर त्या नदीकडे ते जात आहेत दोघे बघा. हत्ती बघितले, आता बघूया सिंह. सिंह बघायला जात आहोत. इथे पिंजऱ्यामध्ये पण सिंह आहे आणि इथे एक मोठा झोपलेला पण आहे. मला वाटतं पिंजऱ्यामध्ये सिंहीण आहे आणि बाहेर इथे एक झोपलेला आहे. आता तो उठतो कधी याची आपण वाट बघूया. बघा केवढा मोठा सिंह आहे. थोडा वेळ वेट करायला लागला त्याचं दर्शन घेण्यासाठी, पण अरे आता परत झोपला. इकडून उठून आता तिथे जाऊन परत झोपला. असू दे झोपू दे त्याला उन्हामध्ये. आपण पुढचे प्राणी बघूया. हे बघा एलिफंट इथे आलेले आहेत, कदाचित त्यांच्या खायची प्यायची वेळ झालेली आहे. भारतीय लांडगा. बघू लांडगा दिसतो तर. अरे हा, आपले अस्वल आपल्याला दिसले नव्हते मगाशी, तर इथे बघू शकता. आता अस्वल झोपून उठून आरामात बाहेर आलेले आहेत आणि खेळत आहेत एकमेकांच्या अंगावर. लोळण गेड आहेत. तर आता इथून पुढे गेल्यावर माकड दिसतील, त्यानंतर मोर आणि गिधाडांचा एक तिकडे सेक्शन आहे आणि खाली खूप छान पाणी आहे मस्त आणि निसर्ग सौंदर्य खूप छान आहे. आणि गर्दी पण बघा आता खूप झालेली. आम्ही आलो तेव्हा खूप कमी गर्दी होती. आणि मग पुढे सर्पोद्यान आहे. तर सर्पोद्यानचा व्हिडिओ मी चॅनलला टाकलेला आहे, तुम्हाला वरती आय बटन मध्ये पण भेटेल. आणि व्हिडिओ संपल्यावर तुम्हाला तिथे थंबनेल येईल, त्यावर क्लिक करून तुम्ही सर्पोद्यानचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघू शकता. तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.